काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. त्यांनी आमच्या भेटीवरती मागच वक्तव्य केलं होतं. ह्याच्यामध्ये मी एकच सांगतो की दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या की बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या दोन गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं. तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. आणि आज मला वाटतं प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे, प्रदेशाध्यक्षही आज सकाळी व्यवस्थित त्याच्यावरती बोललेत आणि मी धनंजय देशमुख आणि मस्सा जोगकर यांचंही मनापासून आभार मानणार आहे की त्यांनी ठामपणे विश्वास माझ्यावरती दाखवलाय. आणि जरी धनंजय मुंडेंनी माणुसकी सोडली आमच्या संतोषच्या प्रकरणामध्ये, आमची अपेक्षा अशी होती की संतोषच्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटायला यायला पाहिजे होतं. ते भेटायला आले नाही, पंकजाताई भेटायला आले नाही, पण आम्ही माणुसकी सोडलेली नाही. माणुसकी म्हणून आम्ही भेटायला गेलो. तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या बाबीवरती चर्चा झाली नाही. आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलंय ना की सुरेश धस जरी त्या दिवशी भेटले 25 दिवसापूर्वी भेटलो तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीतल्या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे, उद्याही ठाम होईल. आणि याच्यातल्या सर्व कायदेशीर बाबी आणि याच्यावरती मी स्वतः काम करतोय. कुठं पत्र द्यायचं, कुठं लेखी बोलायचं, फक्त टीव्हीवरती बोलत नाही. मी कायदेशीर सुद्धा सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये विचार करतोय. आणि हे जे सगळं षडयंत्र चाललंय ते फक्त संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे. तर तो डायव्हर्सिफिकेशनचा डाव मी निश्चितपणे हाणून पाडील. मी तो तिथेच ठेवील. माझा फोकस हा संतोष देशमुख, महादेव मुंडे या दोघांच्या बाबतीत सारखाच राहील. आणि जोपर्यंत संतोष देशमुखच्या, महादेव मुंडेच्या मारेकऱ्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी याच्यातून मागं हटणार नाही. एक दिवसाच्या ट्विस्ट बातमीमुळं जर काही झालं असेल तर ते उद्या परवा आता दुरुस्त होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि मी ज्या दिवशी धनंजय मुंडेंना रात्री भेटलो त्या दिवशी सायंकाळी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 73 कोटीचं त्यांचं बोगस प्रकरण जे आहे त्याचं पत्र दिलंय अजितदादांना. आणि त्यांच्या कालावधीत जो काही घोटाळा अंजलीताई यांनीच दमानी यांनीच काढला त्याचे पूर्ण डॉक्युमेंट मी काल म्हणजे काल नाही परवा येताना घेऊन आलो. माझ्या स्वतःच्या मेहुण्याच्या मुलाचं लग्न होतं, त्या लग्नाला सुद्धा मी येऊ शकलो नाही मी, कारण ते डॉक्युमेंट घेण्यामध्ये बिझी होतो. ते डॉक्युमेंट घेतलेत. जवळपास 4,500 पानी अहवाल माझ्या हाती आलाय. त्याच्यावरती नीटनाटका अभ्यास करतो आणि त्याच्यावरती बोलतो. कुठेतरी संजय राऊत देखील टीका करताय की वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि सुरेश एकच आहेत. मला पहिल्यापासून सांगत होते. हे बघा, संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काही वाटत नाही. हां, मनोज जरंगे देखील म्हणतात की सुरेश धस हे मॅनेज झालेत. एखाद्या माणसाने अंगात इतका वेगळेपणा असू शकतो. हे बघा, मनोज दादा हे आमचं दैवत आहे. काल तडी तापाडीमध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या 1-2 गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील. त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील. कारण या प्रकरणाच्या बाबतीमध्ये
मी कुठेही कमी पडणार नाही याचा विश्वास धनंजय देशमुख, त्यांचे नातेवाईक आणि विशेषतः मस्साजोकर, मी आत्ता सकाळी बाईट ऐकल्यात मस्साजोकरांच्या, त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोजदादांचा सुद्धा विश्वास माझ्यावरतीच राहील. हे 1-2 दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे, हे वादळ शमून जाईल. कुठेतरी गुपचीत भेट झाली, म्हणजे सुसूत्रपणे तुम्ही म्हणलं की हे पहा, गुपचूप भेटलो कुठं? राज्याचे प्रदेशाध्यक्षांनी मला जेवायला बोलवलं. मला माहीत नव्हतं त्यांना बोलवलं, त्यांनाही बोलवलं. परंतु जी समोर बैठक झाली ते माननीय माझ्या पक्षाचे राज्यातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी बाईट दिला ना. आज क्लिअर कट खुलासा दिलाय. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी जर खुलासा दिला असेल की बाबा सुरेश धस त्या दिवशी त्या गोष्टीवर ठाम राहिले, तर मी ठामच आहे ना. त्या दिवशी ठाम आहे ना, आजही ठाम आहे ना, उद्याही ठाम आहे आणि परवाही ठाम आहे. आणि जोपर्यंत हे लोक फाशीवरती जाणार नाही तोपर्यंत ठामच राहणार आहे. आणि मी काय आहे की फक्त टीव्हीवरती येऊन बोलत नाही, मी कागदोपत्री सुद्धा सगळं काही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये करतोय. सरकारी वकिलाची नेमणूक असेल, सरकारी वकिलाचं जे पहिल्यांदा PCR, मग MCR, पुन्हा PCR, या सगळ्या बाबीमध्ये मी खोलवरती या केसमध्ये लक्ष देतोय. याची जाण मला वाटतं धनंजयला पण आहे, खिंडकर म्हणून त्यांचे पाहुणे त्यांना आहे आणि मस्साजोगकरांना सुद्धा आहे. आणि मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मनाला जर काही ठेस पोहोचली असेल तर ती मनातनं काढून टाका, कारण या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढा मी हा देणारच आहे. मी आणि आत्ता मी फार बारीक बारीक लक्ष देतो. अजय राख यांची सरकारी वकील पदावरून त्यांना बाजूला करण्यात यावं असं सुद्धा पत्र मी जे आहे ते काल परवा मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलंय. कारण अजय राख यांच्या चिरंजीवांनी वाल्मिक कराड यांच्या वकीलपत्रावर सही केल्याचा पुरावा माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे. तर मला वाटतं जिल्ह्याचे DG ते आहे, जिल्ह्याच्या DGंना संपूर्ण जिल्ह्यातली कोणतीही फाईल मागवण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यामध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलांनी वाल्मिक कराड यांच्या याच्यावरती वकीलपत्रावर सही करायला नको होती, ती सही केलेली आहे. हे दुर्दैव आहे. हे होते सुरेश धस, त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुमचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.